जय भीम न्यूज़ में सृष्टि हसाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। केंद्र सरकार की दमनकारी नीति के खिलाफ महाविकास आघाड़ी सरकार द्वारा नांदेड़ में जमकर नारेबाजी कर धरना प्रदर्शन किया गया। इस आंदोलन में शिवसेना, कांग्रेस और राकांपा के प्रमुख पदाधिकारियों ने हिस्सा लिया था। मंत्री नवाब मलिक को बेवजह गिरफ्तार किया गया है। महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी का काम अच्छा है, इस वजह से केंद्र सरकार टारगेट कर रही है, ऐसा नेताओं का कहना है। इस प्रकार की बात कही गई। हम लेकर रहेंगे सुन ले मोदी, मोदी सुन ले, नहीं रुकेंगे, हम नहीं झुकेंगे, तुम लगाओ। असून हे सरकार पाडण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रातल्या अनेक खात्याच्या मंत्र्यांना जाणीवपूर्वक ईडी खाली चौकशी करून त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न करून ते सरकार पाडण्याचा केंद्र सरकारचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। नामदार नवाब मलिक साहेब यांनी केंद्र सरकारवर खूप मोठ्या प्रमाणावर हल्ला केल्यामुळे चिडून जाऊन त्यांच्यावर त्यांनी काल खोट्या केसेस टेररिस्टसारखा ॲक्ट लावून त्या ठिकाणी नवाब मलिक यांना अटक केलेली आहे। म्हणून आम्ही त्यांच्या निषेधार, त्यांच्या केंद्र सरकारच्या निषेधार, त्यांची जोपर्यंत सुटका होत नाही तोपर्यंत असंच आंदोलन आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत। काँग्रेस सरकारची जे दादागिरी चाललेली आहे, महाराष्ट्र सरकारचं चांगलं काम आहे, कामात बदल जनतेमध्ये चांगला सरकारविषयी नेत्याची खालची वाळू घसरत आहे, ते बघता असं वाटत आहे पब्लिक आपल्या हातात आहे। म्हणून मंत्री कार्यकर्त्यापासून परेशान करण्यासाठी केंद्रामध्ये केंद्राची लावणं चालू आहे। सरकारवर पिछले कई सालों से मराठा समाज आरक्षण मिलने के लिए लड़ रहा है। कई बार मोर्चा, आंदोलन और अनशन किया है, फिर भी राज्य प्रशासन इसे गंभीरता से नहीं ले रही है। इस पार्श्वभूमि पर कोल्हापुर के सांसद छत्रपति संभाजीराजे मुंबई के आजाद मैदान पर अनिश्चितकालीन के लिए अनशन पर बैठे हैं। इस समर्थन करते हुए कोल्हापुर के शाहू प्रेमी विविध संगठनों की ओर से ऐतिहासिक दसरा चौक यहाँ आंदोलन छिड़ गया है। विभागीय अध्यक्ष तर आमचे राजे, कोल्हापूरचे संभाजीराजे आज मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये बेमुदत उपोषणाला बसले आहेत। तर त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही कोल्हापूरचे जिजाऊ ब्रिगेड पाठिंबा आम्ही व्यक्त करत आहोत। आणि आज आमचे बेमुदत उपोषण हे लवकरात लवकर राज्य सरकारनं त्यांचा निर्णय लावावा आणि न्याय द्यावा। जर आमच्या राजेंना जर उपोषणामुळे जर काय जरा जरी काय धोका जर झाला तर आम्ही जिजाऊ ब्रिगेड महिला गप्प बसणार नाही, त्याचा उद्रेक होईल। या ठिकाणी संभाजीराजेंचं आझाद मैदानावर जे मराठा समाजाच्या आंदोलनासाठी उपोषण चालू आहे त्याला आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी ऐतिहासिक दसरा चौकामध्ये जाहीर पाठिंबा आम्ही दिलेला आहे। आणि जोपर्यंत उपोषण चालू आहे तोपर्यंत आम्ही संभाजीराजांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आणि आमचा थोरला बंधू मराठा समाज या समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही 12 बलुतेदार आणि 18 बलुतेदार हटणार नाही, एवढे या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम आरक्षण जाहीर केलं होतं। त्यांच्याच रक्ताचं नातं असणारं, वारसा असणारं छत्रपती संभाजीराजे आज मराठा समाजाकरता आरक्षणाकरता बेमुदत उपोषण करतात। ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे। आम्ही सर्व मुस्लिम, ओबीसी, सर्व जाती धर्माचे लोक या मराठा समाजाला त्यांच्या न्याय मागण्याकरता त्यांच्या पाठीशी आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत। मुस्लिम मुलींच्या आवारामध्ये सदरचं आंदोलन सुरू असल्यामुळे बाकीची सर्व जबाबदारी आमच्यावरती आहे। भटकाई मुक्त जाती जमाती काँग्रेसचे अध्यक्ष शाहू महाराजांच्या वंशाचे वारसदार असणारे छत्रपती संभाजीराजे
आझाद मैदानावर आंदोलनाला बसलेला आहे. त्या आंदोलनाकरता आम्ही सर्वांनी 18 पगडे जाती बहुजन समाज आणि 18 पगडे जाती समाजाच्या जे सर्व लोकांनी त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि जोपर्यंत संभाजीराजे त्या आंदोलनाला बसणार आहेत तोपर्यंत आम्ही इथं जोपर्यंत आंदोलन हटणार नाही तोपर्यंत आम्ही इथं आंदोलनाला जाहीरपणे पाठिंबा देऊन देणार आहे. अमरावती में शिवराय की प्रतिमा हटाई गई, इसलिए युवा स्वाभिमान पक्ष के अध्यक्ष विधायक रवि राणा के कार्यकर्ताओं ने महानगर पालिका आयुक्त प्रवीण आस्टीकर पर 9 फरवरी को शाही फेंक कर निषेध व्यक्त किया। रवि राणा उस दिन दिल्ली में थे। दूसरी ओर रवि राणा दिल्ली की एक अदालत में गिरफ्तारी से बचाने के लिए ट्रासिंग बेल प्राप्त करने के 15 दिन बाद अमरावती पहुंचे। उन्हें 27 फरवरी से पहले अदालत से अग्रिम जमानत मिलनी आवश्यक है, इसलिए रवि राणा व्यक्तिगत रूप से अमरावती के जिला एवं सत्र न्यायालय में पेश हुए। हालांकि रवि राणा सोमवार को शाम 5:30 बजे देर से पहुंचने और कल शनिवार रविवार की छुट्टी होने के कारण गिरफ्तारी पूर्व जमानत मिलने के लिए आवेदन करेंगे। बरी झालेला आहे आणि त्यानंतर 307 सारखा गंभीर गुन्हा जो खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आष्टीकरनी इथल्या पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून इथल्या राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांनी माझ्यासाठी फोन केले CPला अमरावतीच्या की आमदार रवि राणासुद्धा या गुन्ह्यामध्ये अटकवा आणि त्यावेळेस मी दिल्लीला होतो म्हणून अशा खोटा गुन्हा जो माझ्यावर दाखल झाला आणि निपक्ष अशा 5-7 लोकांवर सुद्धा दाखल केला राजकीय द्वेषापायी आमच्यावर गुन्हा दाखल करून मला अडकवण्याचं काम केलं। त्या ठिकाणी नवनीत राणांनाही अडकवण्याचा प्रयत्न चालू होता म्हणून अशा महाविकास आघाडी जे खऱ्या अर्थानं खोटं काम करत आहे त्याच्या माध्यमातूनच आज CBI आणि ED सारख्या रेड पडून त्यांना ताब्यामध्ये घेऊन जेलामध्ये टाकणं सुरू आहे। तर मला असं वाटते महाविकास आघाडीचे खोटं राजकारण हे जास्त चालणार नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये लवकरच ही सरकार पडेल आणि या ठिकाणी राष्ट्रपती शासन लागेल कारण की आज महाराष्ट्र हा पश्चिम बंगालच्या दिशेने चाललेला आहे। पश्चिम बंगालसारखा इथला कायदा सुव्यवस्था झालेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्राईम वाढलेला आहे आणि मुख्यमंत्री जर एका आमदाराला फसवत असेल खासदारावर गुन्हे दाखल करा म्हणून सांगत असेल अमरावतीच्या CPंना तर मला वाटते असं राज्याचं दुर्भाग्य आहे आणि आज या ठिकाणी या राज्याची परिस्थिती जी आहे ती राष्ट्रपती राजवाडीच्या वाटेने चाललेली आहे। अटकपूर्व जामीनसाठी आपण अर्ज केला आहे का आणि केव्हाची तारीख दिली? मी आज या ठिकाणी 353चा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये आम्ही निर्दोष बरी झालेला आहे। आज या ठिकाणी ॲफिडेविट करायला मी आलो होतो पण त्या ॲफिडेविटची प्रक्रिया जी आहे ती 5 वाजता बंद होते म्हणून 5 मिनिटं मी लेट झालो। सोमवारी परत मी या ठिकाणी ॲफिडेविट करीन आणि माझ्यासाठी एंट्रीसिटी बेल संदर्भात मी बेल या ठिकाणी दाखल करीन आणि न्यायालयांना माझा विश्वास आहे ज्या लोकांनी खोटं केलं त्यांच्यावर मी मानहानीचा दावा करीन आणि मला न्यायालयानं नक्की आम्हाला न्याय देतील आणि यातून आम्ही बरी सुटू। आता प्रस्तुत प्रकरण जे शाहीफेक प्रकरण झालेलं आहे ज्याच्यामध्ये 307 IPC आणि इतर गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये आमदार रवि राणासुद्धा एक आरोपी आहे। त्या संदर्भात अटकपूर्व जामीन दाखल करण्याकरिता आणि त्याच्यासाठी जे न्यायालयीन प्रक्रिया असते ती पूर्ण करण्याकरिताही ते आले होते परंतु दुर्भाग्याने 5:30 वाजले होते त्याच्यामुळे एक 5 मिनिटाचा त्या प्रक्रियेमध्ये आम्हाला उशीर झाला त्याच्यामुळे ती न्यायालयीन प्रक्रिया आम्ही सोमवारी पूर्ण करू आणि शक्यतोवर सोमवारी आम्ही आमदार रवि राणा यांचा अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज 307 शाहीफेक प्रकरणामध्ये न्यायालयासमक्ष दाखल करू। सर हे बघा पटियाला कोर्टाने त्यांना जी ट्रान्झिट बेल दिलेली आहे ती ऑर्डर 21 फेब्रुवारीला झालेली आहे आणि 7 दिवसाचा अवधी त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। त्या हिशोबाने जर आपण ते कॅल्क्युलेट केलं तर 27 तारखेपर्यंत त्यांना तो अवधी देण्यात आलेला आहे आणि ते सगळं लक्षात घेऊन आणि ॲक्च्युली उद्या आणि परवा म्हणजे 26 आणि 27ला न्यायालयीन सुट्टी असल्यामुळे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणं शक्य नाही त्याच्यामुळे सोमवारी 11 वाजता शक्यतोवर आम्ही त्यांच्या अटकपूर्व जामिनाकरिता अमरावती न्यायालय येथे अर्ज सादर करू। राज्य की महाविकास आघाड़ी सरकार में अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक को ED ने बिना किसी पूर्व सूचना के गिरफ्तार कर लिया है। इस विरोध में महाविकास आघाड़ी की ओर से जिलाधिकारी कार्यालय के सामने जोरदार नारेबाजी कर धरना प्रदर्शन किया गया। नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी।
कारवाई केली, त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी सुद्धा त्यांना दिली नाही आणि कुठलाही आरोप नसताना गुन्हेगारी प्रकरण काढून दबावतंत्र करण्याचं काम ते करत आहेत. कारण नवाब मलिक साहेब हे भाजपच्या सरकारच्या विरोधामध्ये एक आपलं म्हणणं मांडतात, स्पष्टपणाने मीडियासमोर जातात आणि त्यांचे सगळे प्रकरणं बाहेर काढतात. म्हणून त्यांच्यावरती ही जुलूमशाही करण्याचे धोरण भाजप सरकारने सुरू केलं. या निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणे आंदोलन करतोय. यापुढे अजून सुद्धा आंदोलन पुढच्या काळामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीच्या वतीने करू. जय भीम मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। खेती के लिए 10 घंटे बिजली मिलनी चाहिए, यह मांग लेते हुए स्वाभिमानी किसान संगठन के नेता तथा पूर्व सांसद राजू शेट्टी कोल्हापुर के बिजली महावितरण कार्यालय के सामने 4 दिनों से आंदोलन कर रहे हैं। इस आंदोलन को शासन ने गंभीरता से न लिया तो आने वाले जिला परिषद और महापालिका चुनाव उन्हें महंगा पड़ेगा। इस प्रकार की बात राजू शेट्टी द्वारा कही गई। महाराष्ट्र सरकार को इसका विचार करना चाहिए। अगर नहीं करेंगे तो उनको पछतावा करना पड़ेगा, क्योंकि अभी 1 महीने के बाद जिला पंचायत की चुनाव है। आज एनडीए के और उनके विपक्ष महाविकास गठबंधन के नेता एक दूसरे के खिलाफ आरोप कर रहे हैं, होली खेल रहे हैं। होली तो बहुत दिन आगे है, लेकिन आज ही होली करके एक दूसरों के ऊपर कीचड़ उछाल रहे हैं। उनको किसी को भी किसानों की तरफ देखने के लिए वक्त नहीं है। स्थिति यही रहेगी। हमारा सत्याग्रह तो चलता रहेगा, लेकिन जब 1 महीने के बाद जिला पंचायत के लिए वोट की भीख मांगने के लिए गांव में ये नेता आएंगे तो किसान लातों से बात करेगा, बातों से नहीं। ये ध्यान में रखिए। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक की गिरफ्तारी के विरोध में महाराष्ट्र के महाविकास आघाड़ी सरकार में मंत्री, विधायक और कार्यकर्ताओं ने अवैध भीड़ जमा कर कानून तोड़ा है। ऐसा आरोप बीजेपी नेता अनिल बोंडे ने लगाया है। भाजपा नेता और पूर्व कृषि मंत्री अनिल बोंडे ने मांग की है कि जिस तरह भाजपा कार्यकर्ताओं के खिलाफ मामले दर्ज किए गए हैं, उसी तरह मंत्रियों पर भी मामले दर्ज किए जाएं। मुंबईमध्ये महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर 25 तारखेला नवाब मलिकांच्या समर्थनार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुभाषजी देसाई अशा अनेक मंत्र्यांसह, आमदार खासदारांसह आणि 500 ते 1000 कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीने निदर्शनं केली, आंदोलन केलं। अशाच प्रकारचं आंदोलन आम्ही अमरावतीला नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा यासाठी केलं। आमच्यावर 135 आणि 188 अंतर्गत गुन्हे दाखल झाले, आम्हाला अटक केली आणि नंतर सोडून देण्यात आलं। माझी महाराष्ट्राच्या पोलीस कमिशनरला, महानिरीक्षकांना आणि मुंबईच्या पोलीस कमिशनरांना विनंती आहे, मी पत्र लिहिलं आहे की आमच्यावर जसे गुन्हे दाखल झाले तसे अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, गृहमंत्री वळसे पाटील आणि सर्व मंत्र्यावर जे महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काल उपस्थित होते
त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावे, तेव्हा कुठं कायद्याचं राज्य आहे, पोलीस कोणात भेदभाव करत नाही असं जनतेला समजेल. त्यासाठी मी आज पत्र लिहिलं आहे. मला तातडीनं कारवाई होणं अपेक्षित आहे. माता रमाई अंबेडकर बौद्ध विहार सहयोग नगर नांदेड़ की ओर से पूज्य भिक्खु शील रत्न इनकी अध्यक्षता में भिक्खु संघ को भोजन दान एवं धम्मदेसना कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस अवसर पर शहर के मुख्य मार्ग से धम्म रैली निकाली गई। साथ ही इस धम्म रैली में महिला मंडल ने भिक्खु संघ का फूलों से स्वागत किया। इस रैली में उपासक उपासिकाएं बड़ी संख्या में शामिल हुए थे। सहयोगनगरमध्ये 17 तारखेपासून सामनेर शिबिर पंचशील बुद्ध विहार या ठिकाणी चालू आहे। बी संघपाल चैत्यभूमी व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली ते शिबिर चालू आहे। 17 तारखेला बी संघपालजी येऊ शकले नाही। त्यांचा संदेश आला की भंतेजी शील रतन आपण सामनेर संघांना दीक्षा द्या। 17 तारखेला सायंकाळी दीक्षा दिली आणि त्याच ठिकाणी आम्ही सहयोगनगरच्या उपासकांच्या विनंतीवरून त्या ठिकाणी आम्ही तारीख घेतली की भोजनाची तारीख भिक्खू संघ आणि सामनेर संघाला भोजनदान द्यावं असा महिला मंडळ कार्यकर्ते यांची इच्छा होती आणि आज आपण सर्व भिक्खू संघ सन्मानपूर्वक त्यांचा सन्मान करून भोजन दान दिलं। असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे। बुद्धाला देशाला जगाला बुद्धाची गरज आहे आणि युद्धाची गरज नाही आहे। म्हणून असे कार्यक्रम वेळोवेळी होणं, आजच्या कार्यक्रमामध्ये सारे उपासक उपासिका मिळून अशी भव्य मिरवणूक काढली आणि त्या निमित्तानं भोजनदान देऊन बरेचसे उपासक या ठिकाणी उपस्थित झाले। सर्वांनी भोजनदान घेतलं आणि बी संघपालजी यांनी धम्मदेशना देऊन बुद्धाची अमृतवाणी देऊन सर्वांना आशीर्वाद दिला। तसेच बुद्धगयाहून काही कार्यक्रमानिमित्त आलेले सत्यानंदजी महाथेरो यांची देखील धम्मदेशना झाली। असा हा आजचा खूप आनंदाचा दिवस, ऐतिहासिक दिवस ठरला गेला। आज के उपलक्ष्य में इस विहार पे एक बहुत ही बड़े भिक्खु संघ पधारे थे। उन्हें भोजनदान और उनकी धम्म देसना का कार्यक्रम यहाँ पे आयोजित किया। इस उपलक्ष्य में बहुत ही बड़ी संख्या में उपासकों ने भिक्खु संघ का स्वागत और भोजनदान कार्यक्रम में सहभागी हुए। खास तौर पर जब भिक्खु संघ सहयोग नगर में पधारे तब उन्हें पूरी गली में, पूरी लाइन में जहां जहां भी वो गए वहां पूरे रास्ते पे उनका फूलों से स्वागत किया गया और विहार में भी उनका बहुत ही अच्छी तरह से सम्मान करके यहाँ पे उन्हें लाया गया। इसी वजह से एक तो बुद्ध धम्म का जो प्रसार है वो हमारे सहयोग नगर के अंदर हर घर तक पहुंचाने का काम हमने किया है और सहयोग नगर का जो ये माहौल जो है इस उपलक्ष्य में बुद्धमय बन गया था। ये बहुत ही आनंद की बात है, बहुत ही हर्षोल्लास की बात है। आज भिक्खु संघ ने भोजन दान के बाद में, भोजन करने के बाद में जो हमें उपदेश किया है वो भी बहुत ही गहरा है। जो समाज खास तौर पर समाज को कुछ देता नहीं है वो कुछ बन भी नहीं सकता।
समाज तो आज नौकरी में है, व्यवसाय में है, सब तरह से अपनी समाज प्रगति कर रहा है। लेकिन समाज में जो भिक्षु संघ हो या फिर दबे कुचले लोग हो, उनके प्रति जो उनका योगदान होना चाहिए वो बढ़ना बहुत ही नितांत जरूरी है। इसलिए भिक्षु संघ ने दान का महत्व बहुत ही अच्छी तरह से हमें समझाया है और इसी तरह से जो कार्यक्रम होते हैं भिक्षु संघ के माध्यम से जब यहाँ से उपासकों को मार्गदर्शन जब मिलता है तो निश्चित ही वो प्रेरणादायी होता है और इस प्रेरणा से हमारा जो काम है निश्चित ही अच्छी तरह से बन जाएगा और ये मैसेज पूरे देश में अच्छी तरह से जाएगा। इसी उपलक्ष्य में हमने ये कार्यक्रम का आयोजन यशस्वी रीत्या किया है। 25 फरवरी को मोहिनी होम्योपैथी एवं चैरिटेबल सोसाइटी अमरावती द्वारा संचालित तख्तमल यहां श्री वल्लभ होम्योपैथिक वैद्यकीय महाविद्यालय एवं रुग्णालय राजापेट अमरावती द्वारा निशुल्क दंत शल्य चिकित्सा शिविर के साथ साथ होम्योपैथी चिकित्सा का भी आयोजन किया गया था। इस शिविर का महाविद्यालय के दंत चिकित्सा विभाग में आयोजन किया गया था। मैं डॉक्टर अमिता राठी एज ए डेंटिस्ट यहाँ पे तख्तमल होम्योपैथिक मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल में काम करती हूँ। यहाँ सभी रूटीन डेंटल प्रोसीजर्स हम बाहर की कंपैरिजन में काफ़ी कम दरों में किए जाते हैं और आज जो हम कैंप ले रहे हैं इसमें और भी चार्जेस में काफ़ी कमी की गई है। मैं डॉक्टर वर्षा अग्रवाल, हेड ऑफ सर्जरी डिपार्टमेंट तख्तमल होम्योपैथिक मेडिकल कॉलेज अमरावती। आज हमने हमारे कॉलेज में यहाँ सर्जरी डिपार्टमेंट का डेंटल कैंप ऑर्गेनाइज किया है। तो यहाँ इसमें हम लोग फ्री डेंटल चेकअप कर रहे हैं और जितने भी डेंटल प्रोसीजर्स है जैसे डेंचर बिठाना मतलब कौड़ी बिठाना है या दांत निकालना है तो उन सब के जो हमारे ओरिजिनल रेट है बाकी जगह से वो काफ़ी कम है और कैंप में हम लोग और भी कम दरों में ये कर रहे हैं। और वैसे हमारी कॉलेज हर महीने हर डिपार्टमेंट का एक कैंप ऑर्गेनाइज करती है। साथ में हम लोग होम्योपैथिक मेडिसिन टोटली फ्री ऑफ कॉस्ट देते हैं कैंप के जितने भी पेशेंट। नागपुर नगर निगम चुनाव को मद्देनजर रखते हुए आरपीआई के घटक पक्षों द्वारा संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी की स्थापना की गई। संयुक्त रिपब्लिकन आघाड़ी की ओर से बैरिस्टर राजाभाऊ खोबरागड़े सभागृह में कार्यकर्ताओं के सम्मेलन का आयोजन किया गया था। इस सम्मेलन का उद्घाटन पीपुल्स रिपब्लिकन पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाड़े के हाथों किया गया। नागपुर नगर निगम के चुनाव में आघाड़ी ने अपना झंडा कैसे फहराया, इस पर हमारा ध्यान होना चाहिए। इसके लिए सभी पार्टियों के राष्ट्रीय अध्यक्षों को नागपुर में एक मंच पर एक साथ आना चाहिए। यह बात जोगेंद्र कवाड़े ने कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कही। अकेला चना भार नहीं जोग सकता, लई प्रयत्न केले सर्वांनी, कोणी इकडे कोणी तिकडे, आम्ही देखील कुठे, पण आता मात्र प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची लालसा मनामध्ये न ठेवता, कोणत्याही प्रकारचा स्वार्थ मनात न ठेवता, आपला एकच स्वार्थ आहे, समाजाचं भलं झालं पाहिजे। आपल्या सर्वांचा एकच स्वार्थ आहे, आपल्या सर्वांचा एकच स्वार्थ आहे, रिपब्लिकन चळवळ बलवान झाली पाहिजे। आपल्या सर्वांचं एकच स्वप्न आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा महानगरपालिका फडकला पाहिजे। आपल्या सर्वांचा हा आपला स्वार्थ आहे, आपला स्वार्थ, आपल्या सर्वांचा स्वार्थ म्हणजे रिपब्लिकन पक्षाचं सत्तेमध्ये सहभाग, महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आपला झेंडा रोवणं हा आपला सर्वांचा स्वार्थ आहे। व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून आपण जर काम करायला लागलो तर निश्चितपणे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली आघाडी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। अनेक तांत्रिक बाबी आहेत, त्या बघू आपण नंतर काय करायचं ते। पण आपण मला वाटतं 74 प्रभागामधून आपण घोषणा केली आहे, पत्रपरिषदेमध्ये 74 प्रभागामधून आपण निवडणूक लढवणार आहोत। किती 24 प्रभाग, 24 प्रभागातून 74 जागा लढवणार आहोत। उमेदवारी देताना देखील सर्वसमावेशक बहुजन ओबीसी समाजाचे उमेदवार, आदिवासी समाजाचे उमेदवार, दलितांमधल्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यांचे उमेदवार, प्रकर्षाने या गोष्टीचं भान आपण ठेवलं पाहिजे। आतापर्यंत रिपब्लिकन पक्षावर आरोप हा फक्त बौद्धांचा पक्ष आहे, महारांचा पक्ष आहे, पण
जानोरकर साहेबांना देखील रिपब्लिकन पक्षानं महापौर केले हे लोक विसरून जातात, आलं का लक्षात. तेव्हा उमेदवारी देताना देखील या गोष्टीचं भान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. विविध जातीच्या इव्हन ब्राह्मण जरी तुमच्याकडे तिकीट मागायला आलं तरी त्याला तुम्ही तिकीट दिलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता म्हणजे आपल्या पक्ष आघाडीचं स्वरूप सर्वसमावेशक झालं पाहिजे. मर्यादित असता कामा नये, संकुचित असता कामा नये. हे भान ठेवून जर आपण आपल्या आघाडीची वाटचाल केली तर आपल्या रिपब्लिकन चळवळीला, रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त होईल. मग बहुजन वगैरे लावायची काही गरज नाही, आलं का लक्षात. वंचित लावायची काही गरज नाही, काही गरज नाही. तेव्हा जे येतील त्यांना सोबत घ्यायचं, जे येणार नाहीत त्यांना जयभीम करून टाटा करायचं, आपलं काम सुरू करायचं. एवढं आपण लक्षात ठेवा. आपण सोबत आहोतच. कोणी नेता येवो की न येवो, पण प्राध्यापक कवाडे आपल्यासोबत आहे, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आपल्यासोबत आहे. पण जाता जाता फक्त माझी एवढी सूचना वजा विनंती आहे की एकदा तरी कमीत कमी आघाडीमध्ये जे प्रमुख पक्ष आहेत त्या पक्षाच्या प्रमुखांनी एकदा तरी इथे तोंड दाखवलं आलं पाहिजे आणि आघाडीला आशीर्वाद दिला पाहिजे. नागपूर शहरातील, नागपूर नगरातील आंबेडकरी जनतेला आश्वस्त केलं, आम्ही आहोत तुमच्यासोबत, काय चलो आगे बढो. एवढं तरी कमीत कमी म्हणण्यासाठी आमची नेते मंडळी या ठिकाणी आलेत. तर मला वाटतं आज आपण फक्त मोजके कार्यकर्ते आहोत, सिलेक्टेड कार्यकर्ते आहोत. प्रत्येक सामील झालेल्या घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते आपण, पण आंबेडकरी समाज आला पाहिजे ना, आंबेडकरी जनता आली पाहिजे मोठ्या संख्येमध्ये. मोठ्या ऐतिहासिक सभा घेतल्या ना आपण या ठिकाणी, मोठमोठ्या ऐतिहासिक सभा, एकीच्या सभा आपण घेतल्या. त्याच पद्धतीचं वातावरण, त्याच पद्धतीचं चित्र नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला उभं करता आलं पाहिजे. यासाठी सर्वच नेत्यांनी प्रयत्न करावेत अशी माझी सूचना वजा विनंती आहे. मला वाटतं असं काही गैरवाजवी अशा प्रकारची विनंती नाही. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. भारतीय बौद्ध महासभा शहर नांदेड़ दक्षिण की ओर से सिडको हडको परिसर के पंचशील बौद्ध विहार में 10 दिन का श्रामणेर शिविर का आयोजन किया गया था. इस 10 दिन के चले श्रामणेर शिविर को मुंबई चैत्यभूमि के व्यवस्थापक संघपाल महाथेरो ने मार्गदर्शन किया. इस कार्यक्रम में शिविर में 50 से भी ज्यादा श्रामणेरों ने हिस्सा लिया था. आज का वो श्रामणेर शिविर जो है, ये श्रामणेर शिविर भारतीय बौद्ध महासभा का एक उपक्रम है. इस उपक्रम में 24 प्रकार के शिविरों से धम्म का ज्ञान दिया जाता है. और यहाँ जो श्रामणेर तथागत बुद्ध के वेश में बैठे हैं, इन सबको तथागत बुद्ध ने जो हमें धम्म दिया है, धम्म में जो हमें जो मार्ग बताया है, जो मनुष्य के सुखी जीवन का मार्ग है, और इसमें पंचशील है, दशशील है, आर्य अष्टांगिक मार्ग है, और धम्म, अधम्म, सद्धम्म. धम्म किसे कहते हैं, अधम्म किसे कहते हैं, और सद्धम्म किसे कहते हैं, इसकी सब जानकारी यहाँ दिए जाते हैं. और अंधश्रद्धा निर्मूल के प्रयोग किए जाते हैं, जिससे जो आजकल जो अंधश्रद्धा जो इस देश में बढ़ रही है, और ये इस अंधश्रद्धा को मिटाने के लिए अगर अभी देखा जाए तो अंधश्रद्धा और नशापान जो ज़्यादा जो पहले के महाराज के बुद्ध जो है, इन युवकों में ज़्यादा फैला है. और इसलिए
इस रामलीला शिविर से जो हमारे योग जो है अभी जो वाम मार्ग को जा रहे हैं, इससे फर्क होता है। और आज के योग जो है तो नशा पानी करने के बजाय इस धम्म अपनाते हैं और अपना जीवन सुखी बनाते हैं, अपना कुटुंब का सुखी बनाते हैं। इसलिए महाउपासिका मीराताई अम्बेडकर जी हमारे राष्ट्रीय अध्यक्ष हैं, उनके मार्गदर्शन में पूरे भारत में बौद्ध धर्म का प्रचार और प्रसार किया जाता है। धन्यवाद। जय हिंद। मैं कृष्णा भीमराव गजभारे डॉक्टर अम्बेडकर नगर नांदेड़ में रहता हूँ। जो बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संचालित समता सैनिक दल की यहाँ पर जिला लेवल पर बहुत बड़े तादाद से समता सैनिक यहाँ तैयार है, मौजूद है। और बाबा साहब ने जो धर्म, वंश, जात, भेदभाव इसको नष्ट करने के लिए समता सैनिक दल को चुनौती देकर आगे बढ़ाने के लिए कह दिया है। उनके अनुसार यहाँ पर जो श्रावणेर संघ का 10 दिन का शिविर यहाँ पर चल रहा है, यहाँ पर पूज्य हमारे भंती जी चैत्य भूमि के बी संगपाल जी यहाँ पर मौजूद है। उनके अंतर्गत यहाँ पर 10 दिन का जो शिविर चल रहा था, उस शिविर को समता सैनिक दल संपूर्ण अपनी ताकत से पूरे तरीके से यहाँ पर संरक्षण का काम किया जा रहा है। और यहाँ हम करना चाहते हैं जो धर्म का जो भी प्रोग्राम हो या शिविर हो, हर शिविर को जो भी शिविर जो संस्था चलाती है, उस शिविर को हम और अम्बेडकर घराने के सभी नेतागण को हम यहाँ पर संरक्षण देते हैं। यहाँ प्रोग्राम होता है। 10 दिवसीय श्रामदेव प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनचरित्राविषयी माहिती या ठिकाणी भरपूर भेटलेली आहे। त्यानंतर भिक्खूचं जीवन कशाप्रकारे ते जगतात, कशाप्रकारे त्यांना म्हणजे भोजन कशाप्रकारे करतात, जीवन कसं राहतं, ह्या 10 दिवसाच्या श्रामनेर शिबिरामध्ये माहिती भेटलेली आहे। या ठिकाणी एक जवळपास 8 ते 9 केंद्रीय शिक्षक उपलब्ध या ठिकाणी होते। यांनी सोप्या आणि अतिशय म्हणजे हसत खेळत यांनी असे विषयाला म्हणजे जे काय भारतीय बौद्ध महासभेचे नियम आहे, त्यानंतर त्याची कार्यप्रणाली आहे, त्याचबरोबर त्याचे उद्देश आहे आणि भारतीय बौद्ध महासभा हा पूर्ण भारतभर नव्हे तर जगभर कशाप्रकारे त्यांचा वाढ व विकास होईल या उद्देशाने या ठिकाणी आम्हाला ट्रेनिंग भेटलेली आहे। मलाही जवळपास गेल्या 3 वर्षापासून मला श्रामनेर शिबिर होण्याची माझे मानस होता, परंतु आता मी एक शासकीय कर्मचारी असल्यामुळे मला तो संधी उपलब्ध झालेली नाही। परंतु या ठिकाणी आमच्या भगिनी सुजाता आडव मॅडम, त्याचबरोबर ईश्वरजी जोंधळे साहेब, युवराज मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चिकटे साहेब यांनी सांगितलं की तुम्हाला जर भारतीय बौद्ध महासभेच्या संस्थेमध्ये काम करायचं असेल तर श्रामनेर शिबिर होणं फार गरजेचं आहे। आणि मलाही मग प्राचार्य साहेबांना थोडं विनंती केली, रिक्वेस्ट केली आणि त्यानुसार 5 दिवसाची सुट्टी मिळून या ठिकाणी आम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे। या प्रशिक्षणामध्ये आदरणीय आमचे गवई साहेब यांनी अतिशय मंत्रमुग्ध करून या ठिकाणी आम्हाला पूर्ण वंदना पूर्ण शिकवलेली आहे आणि बरंच आमच्या जीवनामध्ये एक जवळपास आम्ही 51 या ठिकाणी श्रामनेर शिबिराने भाग घेतलेला आहे। दी बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया की ओर से भारतीय बौद्ध महासभा मीराताई अम्बेडकर की ओर से यहाँ पर 10 दिन का जो शिविर चल रहा था, शिविर का उद्देश्य ये कि है कि बुद्ध की वाणी और जो बुद्ध ने स्वयं अपना जीवन कैसा यापन किया है, दुख की अनुभूति और दुख से मुक्त होने का जो भगवान बुद्ध ने अनुभव किया था, उसके प्रवचन माध्यम से इन लोगों को जानकारी हो, इसलिए सही माने ही शिविर है। और ये 10 दिन का शिविर करते हुए जो अपने परिवार में अभी सम्मिलित हो जाएंगे, तो बाबा साहब के उपासक के बारे में सच्चा नागरिक होते हुए बुद्ध की वाणी पंचशील कैसी आचरण में लाने के लिए प्रयास करना चाहिए, इसका ये ट्रेनिंग बेस है। बाबा साहब ने सही माने बुद्ध को फॉलो करते हुए ये कहा है
कि हम बुद्ध की वाणी जो आत्मसात करने वाले हैं तो एक सच्चा इंसान जीना है। जो संसार में दुख चल रहा है उस दुख को नष्ट करने के लिए, मुक्त करने के लिए जो भगवान बुद्ध ने आर्य अष्टांगिक मार्ग जो बताया है, इसका हर एक इंसान ने स्वयं अनुभव करके लेना चाहिए और उस मार्ग पर चलना चाहिए। चलते चलते 10 दिन में ये लोगों को इतनी जानकारी होती है कि बुद्ध ने कितना जीवन कठिन जी लिया है, कितने परिश्रम कर लिए हैं। हम 10 दिन में काषाय वस्त्र लेते हैं तो भिक्षु का जीवन कितना कठिन होता है। फिर भी कठिन होते हुए लोगों को दुख से मुक्त करने के लिए जो बुद्ध ने क्रांति दिखाई है, उस क्रांति का अमल करने के लिए वो स्वयं जीना चाहते हैं। जो बुद्ध की वाणी फॉलो करते हैं, सुनते हैं, उसके पर चलना सीखते हैं तो सही माने क्रांति जो बताई है उस मार्ग पर चलने का ये प्रयास चल रहा है। भारतीय बौद्ध महासभा की ओर से 24 शिविर की जो यहाँ पर सूची दी है, 24 शिविर यहाँ पर होते हैं, उसमें श्रामणेर बौद्धाचार्य ये महत्वपूर्ण शिविर है। श्रामणेर होते हुए जो ट्रेनिंग लिया है और ट्रेनिंग के माध्यम से जो अपने समाज में कई अनपढ़ समाज है और उसमें जाकर उन्हें बुद्ध। अमरावती जिले के विलासनगर क्षेत्र के महेंद्र कॉलोनी में एक मोकाट बैल पिछले कई दिनों से घूम रहा है। इलाके के एक नगर सेवक राउत ने महानगर पालिका के पशु विभाग को सूचित किया कि वह बैल अस्वस्थ है, क्योंकि बैल के सींग बैल के आंखों में जाने लगे थे। इसीलिए आज बैल को हिरासत में ले लिया गया है। प्रभाग क्रमांक 5 महेंद्र कॉलनीमध्ये बरेच दिवसापासून सांड होता आणि त्याचे शिंग गळात गेलेले होते। तर त्यामुळे आम्ही कंप्लेंट दिली होती, पण बोंद्रे साहेब आणि कल्याणकर साहेब यांच्या सहकार्याने आणि सगळ्या प्रभागातील नगरवासियांच्या सहभागाने आज हे जे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे आपण चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आमच्या महानगरपालिकेचे डॉक्टर बोंद्रे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे श्री अमोल यांनी यांच्या दोघांच्या सहकार्याने तो जो वळू होता त्याला ट्रँक्युलाइज केलं, म्हणजे आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो की आपण बेशुद्ध केलं आणि बेशुद्ध करून तो गोरक्षणमध्ये त्याला रवानगी करण्यात आली आणि रवानगी करून तिथे त्यांचं जे काही शिंग डोळ्यामध्ये जात होते त्याच्या बाबतीमध्ये ऑपरेशन करून पुढची कारवाई करण्याची सगळी आपण काळजी घेतलेली। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की सदर भागामधून म्हणजे महेंद्रनगर कॉलनीमधून आम्हाला तक्रारी आल्या होत्या की त्या एक सांड आहे आणि त्याचे जे शिंग आहे ते डोळ्यामध्ये जातात आणि याच्यापासून लहान मुलांना नागरिकांच्या जीवाला धोका तयार झालेला आहे, तर त्याला बंदिस्त करून गोरक्षमध्ये टाका असं आमच्याकडे तक्रारी होत्या। त्यावेळेस आम्ही याची 2 ते 3 वेळेस आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्थळ परीक्षण केलं, त्याचे एक्झॅक्ट पोझिशन्स काय घेतल्या, त्या सांडाला बंदिस्त करण्यासाठी आम्हाला इंजेक्शन्स जे मॅन्युअली देतात ते पॉसिबल नव्हतं, म्हणून आम्ही वन विभागाचे चंद्रशेखर बालासाहेबांशी संपर्क केला। महानगरपालिकेचे माननीय आयुक्त डॉक्टर आष्टीकर साहेबांनी त्यांच्याशी संपर्क करून तात्काळ गन आम्हाला उपलब्ध करून दिली, जी की ट्रँक्युलायझर गन यूज करणारी आपली पहिली अमरावती महानगरपालिका, महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका। त्या गनचा वापर करून आम्ही श्री अमोल गावनेर RFO जे वन विभागाचे यांनी सोबत येऊन संयुक्त जी कारवाई करायची होती त्याच्याशी सकाळी आम्ही इथल्या नागरिकांना सांगितलं की त्या सांडाला एका निर्वात ठिकाणी घेऊन जा, ज्यावेळेस तो कोणालाही त्रास देणार नाही। तर त्या पद्धतीने आम्ही 10:30च्या दरम्यान या ठिकाणी आलोने रस्ता निर्मनुष्य होता, नागरिकांना सूचना दिल्या, मोबाईलवरनं पोलिसांशी संपर्क केला आणि तात्काळ त्याला इंजेक्ट केलं। 5 मिनिटांमध्ये तो शांत बेशुद्ध झाला आणि सुदैवाने तो शाळेच्या कंपाऊंडमध्ये चालवला। थोडीशी भीतीदायक परिस्थिती झाली होती की मुलांच्या आणि नागरिकांच्या संपर्कामध्ये येऊ नये म्हणून 200, 300, 400 लोक रस्त्यावर होते, तरी पण सांडाने त्या मेडिसिन्सला तात्काळ रिस्पॉन्स केलं। 5 मिनिटांमध्ये तो बेशुद्ध झाला आणि सद्यस्थितीमध्ये जो सांड आहे तो गोरक्षणमध्ये आम्ही शिफ्ट केलेला आहे आणि त्याची शिंगे कापण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याच्यानंतर गोरक्षण संस्थेमध्ये राहील। इथल्या नागरिकांनी, सन्माननीय नगरसेवकांनी अतिशय व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे, सगळ्यांचे आभार मानतो। रशिया और यूक्रेन जैसे 2 देशों में युद्ध शुरू हो गया है और इस
युद्ध में अमरावती जिले के 8 छात्र यूक्रेन में फंस चुके हैं। इस बात की जानकारी आपत्ति व्यवस्थापन विभाग ने दी। शुरू हुई रशिया और यूक्रेन के इस युद्ध में पार्श्वभूमि पर जिलाधिकारी पवनीत कौर ने कहा कि यदि अमरावती जिले का कोई भी नागरिक यूक्रेन में फंसा हुआ है तो उनके रिश्तेदारों को जिलाधिकारी कार्यालय में केंद्र सरकार के या परराष्ट्र मंत्रालय के हेल्पलाइन नंबर पर संपर्क करने का आह्वान दिया है। नोकरी, शिक्षण, व्यवसायाच्या निमित्तानं जगभरामध्ये आपले हजारो नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थी वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत। ते आपल्या देशाच्या आधारस्तंभही असतात आणि आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्यक्षपणे हातभारही लावत असतात आणि म्हणूनच मग विविध ठिकाणी राहणाऱ्या, विविध देशांमध्ये राहणाऱ्या अशा या आपल्या नागरिकांचं संरक्षण करणं हे सरकार म्हणून आपली नेहमीच जबाबदारी असते। आज युक्रेनमध्ये जे युद्धाचं प्रचंड मोठं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि प्रत्यक्ष युद्धाला कालपासून प्रारंभ झालेला आहे, तिथे आपले हजारो विद्यार्थी आहेत आणि ते सगळे विद्यार्थी पॅनिक झालेले आहेत। त्यांचे इथले जे पालक वर्ग आहे, त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे हितचिंतक आहेत, अशा पद्धतीचे लाखो नागरिक भारतातही त्यांच्या चिंतेनं व्याकुळ झालेले आहेत का आता आमच्या या मुलांचं आणि तिथे राहणाऱ्या आपल्या नागरिकांचं काय। एअरलाईन्स बंद झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझी सरकारला विनंती असेल, माझा अशाच पद्धतीच्या एका विद्यार्थ्याचा एक पालक म्हणून माझी शासनाला नम्र विनंती असेल का ज्याही पद्धतीनं होते त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण सुरक्षेसह तिथून लवकरात लवकर बाहेर काढावं आणि इथल्या पालकांची व तिथल्या विद्यार्थ्यांची जी चिंता आहे ती चिंता मिटवण्यासाठी प्रयत्न करावा। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज।